Yes, good morning, everybody. It's after a long time again. It's a energetic morning also for everyone. Okay. Yes, yes. Okay. So once again, after a long time, I think so. It's been almost 8 days gap. After that, my lecture is held over here. Uh, so after a gap, we are resuming lecture. आता किती जणांना आठवतं मला माहित नाही. आपण atomic structure चॅप्टर कंटिन्यू करतोय आणि atomic structure मध्ये आपण there are 4 models जे आपण atomic structure मध्ये डिस्कस करतोय. नंबर 1 is J.J. Thomson atomic model. दुसरं आहे रुदरफोर्ड atomic model. तिसरं बोर्स atomic model आणि चौथं क्वांटम मेकॅनिकल atomic model. हे 4 atomic model डिस्कस करतो ज्याच्यामधून आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ॲटमची कम्प्लीट आयडिया येते आणि हा एकदम फंडामेंटल आणि बेसिक असा चॅप्टर. आपण लास्ट लेक्चर मध्ये बोर्स ॲटॉमिक मॉडेल पर्यंत आपण डिस्कस केलं होतं. फक्त बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे काही मेरिट्स आपले बाकी होते. बाकी आपण सगळा पार्ट डिस्कस केलेला आहे. तुम्हाला आठवत असेल कदाचित ते सगळं, पण बराच गॅप नंतर आपण लेक्चर घेतोय त्यामुळे कदाचित तुमच्यामध्ये काही जण थोडंसं विसरलेलं पण असतील. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण थोडक्यात रिव्हिजन करूया त्या चॅप्टरची. कॉलेज ऑफ स्ट्रक्चर ऑफ एन ॲटम. मी पुन्हा पुन्हा हे सांगतोय की स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा फार महत्वाचा चॅप्टर आहे, फार फंडामेंटल चॅप्टर आहे आणि म्हणून खास करून जेई नीट नावाच्या परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत. केमिस्ट्रीतले इतर चॅप्टर समजून घेण्यासाठी ह्या चॅप्टर मध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला कायमस्वरूपी गरजेचे असतात. सो स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण yes, Prashant, I got your request. No doubt, we'll try. 100% I will revise some of the topic. So, okay. So, the structure of atom हा फंडामेंटल आणि महत्वाचा चॅप्टर असल्यामुळे त्यातले काही कॉन्सेप्ट आपल्याला कायमस्वरूपीच केमिस्ट्रीमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला उपयोग येतात आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण ह्या चॅप्टरला जरा प्रिपेअर करत असताना लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. बघूयात आपण काय काय पाहिलं आतापर्यंत या चॅप्टर मध्ये. स्ट्रक्चर ऑफ ॲटम याच्यामध्ये आपण इंटरेस्टेड आहोत. स्ट्रक्चर कसं आहे, ॲटम कसा बनवलेला आहे, कशी रचना आहे त्याची, हे शोधण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. याचं कारण असं आहे की सायन्स मधला एक महत्वाचा कॉन्सेप्ट असा आहे की whatever the structure accordingly we have the property, whatever the properties accordingly we have the structures. म्हणजे कुठल्याही पदार्थाचे गुणधर्म हे त्याच्या स्ट्रक्चरवरून डिसाइड होतात. जसं स्ट्रक्चर असेल तसे त्याचे गुणधर्म असतात, जसा गुणधर्म असेल तसे त्याचं स्ट्रक्चर असतं. प्रत्येक मॅटर मध्ये, मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज द मास. प्रत्येक मॅटरचा सगळ्यात छोटा पार्टिकल जो आहे तो म्हणजे ॲटम आहे. आणि जर आपल्याला ॲटमचं स्ट्रक्चर माहित असेल तर त्याच्या प्रॉपर्टी लक्षात येतील. त्याच्या प्रॉपर्टी लक्षात आलं तर मॅटरच्या प्रॉपर्टीज डिटरमाइन करणं फारच अवघड जाणार नाही, प्रिडिक्ट करणं अवघड जाणार नाही. आणि म्हणून आपण इंटरेस्टेड आहोत टू नो द स्ट्रक्चर ऑफ एन ॲटम. जर्नी सुरू झाला फार अनेक म्हणजे शेकडो वर्षापूर्वी जर्नी सुरू झाला. वेगवेगळ्या सायंटिस्टने याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. फॅराडे नावाच्या सायंटिस्टने ज्यावेळेस पहिल्यांदा असं म्हटलं की मॅटर इज इलेक्ट्रिकल इन नेचर, मॅटर कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, हे ज्यावेळेस पहिल्यांदा त्या सायंटिस्टने म्हटलं, त्याच्यानंतर काही वेगळे संशोधन समोर येणं शक्य होतं आणि म्हणून मॅटर मध्ये नक्की काहीतरी वेगळं असलं पाहिजे असा तो एक मतप्रवाह सुरू झाला आणि वेगवेगळ्या सायंटिस्टने त्या सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये जे थॉम्सन नावाच्या सायंटिस्टने पहिला इलेक्ट्रॉन शोधला. मॅटर मध्ये ॲटम आहे आणि ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन आहे. जे थॉम्सन नावाच्या सायंटिस्टने डिस्चार्ज ट्यूबचा एक्सपेरिमेंट केला, त्याच्यामधून इलेक्ट्रॉन शोधला. इलेक्ट्रॉनची पूर्ण प्रॉपर्टीज आपल्यासमोर मांडल्या. त्याच्यानंतर रुदरफोर्ड आणि गोल्डस्टीन ह्या 2 सायंटिस्टनी प्रोटॉन शोधण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. डिस्चार्ज ट्यूबचा एक्सपेरिमेंट त्यांनी केला. कॅथोड रेजची त्यांनी वापर करून त्याच्यामधून त्यांनी कॅनल रेज त्यांनी त्याकडे शोधले आणि कॅनल रेजच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्यासमोर मांडल्या आणि त्याच्यातून त्यांनी प्रोटॉन आपल्यासमोर मांडला. प्रोटॉन हा दुसरा पार्टिकल त्याच्यामध्ये सापडला जो पॉझिटिव्हली चार्ज आहे. त्याच्यानंतर शार्डविक नावाचा सायंटिस्ट काय एक्सपेरिमेंट करत असताना, मॅटरवरती एक्सपेरिमेंट करत असताना त्याला तिसरा पार्टिकल सापडला जो न्यूट्रल आहे. खरं तो फार उशिरा सापडला आणि त्याला आपण न्यूट्रॉन असं म्हणतो. मग हे लक्षात आलं की ॲटम इज मेड अप ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स अँड दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड एज फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एन ॲटम. आता हे 3 पार्टिकल्स ॲटम मध्ये प्रेझेंट आहेत. मग ह्यांची
एक पुढचा असा प्रश्न तयार होतो की हे पार्टिकल कसे जोडले गेले, कसे ठेवले आहेत ऍटम मध्ये, त्याला आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम असं. म्हणजे ऍटम हा तीन पार्टिकल पासून बनलेला आहे, पण तो कसं हे पार्टिकल एकमेकाला जोडलेले आहेत, त्यांची रचना कशी आहे, त्याला आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम असतो. मग त्याच्यामध्ये जे थॉम्सनने सगळ्यात पहिले ऍटॉमिक मॉडेल म्हणलं. त्यांनी सांगितलं की स्ट्रक्चर ऑफ ऍटम हे कलिंगडासारखं असतं, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा पूर्ण स्पेअर मध्ये पसरलेला असतो आणि इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये एम्बेडेड असतात. अशा प्रकारचं मॉडेल म्हणलं, पण त्यानंतर रिजेक्ट केलं गेलं कारण पुढच्या थेरीजनी वेगळंच मांडलं. दुसरी थेरी आली रुदरफोर्डची. रुदरफोर्डनी अल्फा रेडिएशनचा मारा केला. अल्फा रेडिएशन बंबार्ड केले थिन गोल्ड फॉइल. थिन गोल्ड फॉइलवरती अल्फा रेडिएशन मारा केला आणि त्याच्यापासून जे रेडिएशन स्कॅटर झाले, ही स्टडीड द स्कॅटरिंग ऑफ अल्फा रेडिएशन्स and he has drawn some conclusions and put forth new atomic model based on that conclusions and observations. And मग त्यांनी सांगितलं की atom has a centrally situated highly dense area known as nucleus and electrons revolves around the nucleus. अशा प्रकारचं atomic model रुदरफोर्डने आपल्या समोर मांडलं. रुदरफोर्ड हा पहिला सायंटिस्ट आहे ज्यांनी अत्यंत कॉन्सेप्च्युअल आणि बेसिक ऍटमचं मॉडेल आपल्या समोर मांडलं, आणि तो रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट आपण पाहिला, स्कॅटरिंग ऑफ अल्फा. हिज ऑब्झर्वेशन्स, based on the observations he put forth some conclusions and put forth the atomic model. त्याचेही काही लिमिटेशन्स होते. रुदरफोर्ड पण काही गोष्टी एक्सप्लेन करू शकला नाही, त्यामुळे हे मॉडेल पण रिजेक्ट केलं गेलं. आणि त्याच्यानंतर बोर ॲटॉमिक मॉडेल आपल्या समोर आला. बोर नावाचा सायंटिस्ट हा रुदरफोर्ड बरोबरच काम करत होता, आणि तो ज्यावेळेस त्यापासून वेगळा झाला त्यावेळेस त्याने आपलं स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल काढलं. पण बोर्स ॲटॉमिक मॉडेल येण्याच्या अगोदर काही डिस्कव्हरी सायन्स मध्ये होतात. सायन्स मध्ये इतर फील्ड जे आहेत, सायन्स मध्ये इतर ज्या गोष्टी आहेत ते पुढे जातात. त्याच्यामध्ये मॅक्स प्लँक नावाचा एक सायंटिस्ट, मॅक्सवेल नावाचा एक सायंटिस्ट असं म्हणतो की whenever any charged particle revolves in circular orbits emits the energy. And energy, Max Planck असं म्हणतो, energy is neither emitted nor absorbed in a continuous manner but in a discontinuous manner. Called Max Planck, that's called Planck's theory. Energy is neither emitted nor absorbed in a continuous manner but in a discontinuous manner. That is in the form of packets of energy, bundles of energy. And these packets of energy, bundles of energy, are called as quanta. And the energy of single quanta is h nu. Delta is equal to E2 minus E1 is equal to h mu. This is the way how we can use the energy. त्याच वेळेला ड्युअलिटी ऑफ मॅटर नावाचा कॉन्सेप्ट पण समोर आला. ड्युअलिटी ऑफ मॅटर नावाचा कॉन्सेप्ट पण समोर आला. मॅटर एक्झिस्ट इन बोथ फॉर्म, मटेरियल मॅटर एज वेल एज पार्टिकल. म्हणजे ड्युअलिटी ऑफ मॅटर, प्रत्येक मॅटर जगातलं हे दोन फॉर्म मध्ये एक्झिस्ट करते, एक पार्टिकल फॉर्म आणि एक त्याचा वेव्ह फॉर्म, असं ही थिअरी समोर आली. आता इलेक्ट्रॉन सारखा पार्टिकल हा खूपच पार्टिकल म्हणून फारच लहान असतो, पण मग त्याची वेव्ह फार मोठी असते आणि म्हणून त्याची वेव्ह पकडता येते, कॅच करता येते. पार्टिकल्स म्हणजे वेव्हलेंथ आणि मास हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आहे असं या थिअरीने सांगितलं. पुढे पण पाहणार होतो आपण, दॅट इज नेचर ऑफ ड्युअल थिअरी मध्ये पण आपण ते पाहणार आहोत. पण ही डिस्कव्हरी या ठिकाणी झाली. त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पण शोधले गेले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मतलब वेअर energy is emitted in the form of electromagnetic radiations. They have electric field and magnetic field which are perpendicular to each other. एनर्जी ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या माध्यमातून ट्रान्समिट होते, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होते, त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असतात, दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे काही कॅरेक्टरिस्टिक असतात. ते लाईट स्पीडने जातात, त्यांना मीडियमची गरज नसते, ते वेव्ह फॉर्म मध्ये प्रोपॅगेट होतात वगैरे वगैरे. हे सगळे आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. त्याला लाईटची वेलॉसिटी असते, ह्याही गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहिल्या. ही डिस्कव्हरी त्याच वेळेला झाली. ऍट द सेम टाइम स्पेक्ट्रम नावाच्या गोष्टीवरती पण बरंचसं संशोधन झालं, आणि तीही स्पेक्ट्रम नावाची गोष्ट समोर आली की इमिशन स्पेक्ट्रम, देयर इज ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. आणि मग स्पेक्ट्रम हॅज प्लेड व्हेरी इम्पॉर्टंट रोल वाईल ड्रायव्हिंग द स्ट्रक्चर ऑफ ऍटम. म्हणजे लक्षात घ्या, फक्त स्ट्रक्चर ऑफ ऍटम म्हणजे फक्त स्ट्रक्चर ऑफ ऍटम नसतं. स्ट्रक्चर ऑफ ऍटम साठी अनेक इतर सायन्स मधल्या डिस्कव्हरीज त्याला गरजेच्या असतात, ते त्याला सपोर्टिव्ह ठरतात. मग त्याच्यामध्येच ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची डिस्कव्हरीज, त्याचबरोबर स्पेक्ट्रमच्या डिस्कव्हरीज, ड्युअलिटी ऑफ मॅटरची डिस्कव्हरीज आणि मॅक्स प्लँक्सची क्वांटम थिअरी, या सगळ्या थिअरी झाल्या. आणि त्या थिअरीच्या आधारावरती बोर्स ॲटॉमिक मॉडेल आपल्या समोर आलं. ठीक आहे. आता कुणीतरी म्हणलं, प्रशांतनी म्हणले की बोर्स ॲटॉमिक मॉडेलचं परत एकदा तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा. ठीक आहे, जाता जाता ते आपण थोडंसं रिवाइज करू. बोर्स, जसं मी सांगितलं की बोर वॉज अ कलीग विथ रुदरफोर्ड. When he kept apart from him, he put forth his new atomic model.
ह्या ज्या सगळ्या डिस्कव्हरी झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की स्पेक्ट्रमचा शोध लागला होता, स्पेक्ट्रम मध्ये डेव्हलपमेंट झाल्या होत्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन शोधले गेले होते, त्याचबरोबर क्वांटम थिअरी आली होती. या सगळ्या थिअरीच्या आधारे बोरनी आपलं स्वतःचं ॲटॉमिक मॉडेल म्हणून. बोरनी सगळ्यात पहिलं काय म्हणलं, जे 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 थॉम्सननी म्हणलं होतं, सॉरी जे रुदरफोर्डनी म्हणलं होतं. रुदरफोर्ड काय म्हणलं होतं की स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये ॲटम हॅज सेंट्रली सिच्युएटेड हायली डेन्स एरिया नॉन एज न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड इट. इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती फिरत असतात. तर हे पहिला मुद्दा त्यांनी तसा घेतला, तो अगदी बरोबर आहे. म्हणजे रुदरफोर्डनी सांगितलेलं अगदी बरोबर आहे. ॲटम कन्सिस्ट ऑफ सेंट्रली सिच्युएटेड हायली डेन्स एरिया नोन एज न्यूक्लियस and electron revolves around the nucleus. This is a very perfect thing. ती जळची तशी आहे. First point is like that. Second point, he put forth the concept of stationary orbit. लक्षात घ्या. He put forth the concept of stationary orbit. म्हणजे बोहरनी हे सांगितलं, the path, circular path in which electrons revolves around the nucleus, these paths are fixed path. हे दुसऱ्या कुठल्याच theory सांगितलं नाही, फक्त बोहरनी सांगितलं. The path in which electron revolves around the nucleus are fixed path, and that's why they are called stationary orbits. जे नो डाऊट एट ऑल ते स्पेरिकल आहे, पण मग त्याच्यामध्ये पाथ हा सर्क्युलर त्या अंशामध्ये असणार. सो स्टेशनरी ऑर्बिटचा कॉन्सेप्ट त्यांनी आणला, आणि ती स्टेशनरी ऑर्बिट्स आर गिव्हन बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर. नेक्स्ट मी त्यालाच आपण गिव्हन बाय एन म्हणतो. तेच 1 2 3 4 असे नंबर केले जातात, किंवा KLMN अवे फ्रॉम द न्यूक्लियस असे नंबर केले जातात. त्यामुळं बोर हा पहिला सायंटिस्ट ठरतो की जो ही स्टेशनरी ऑर्बिट्सला नावं देतो, 1 2 3 4 नंबरिंग देतो, किंवा KLMN असं म्हणतो त्याला. आता ह्या कॉन्सेप्टचा अर्थ असा होतो की electron has a fixed path in which it revolves around the nucleus, and till electron revolves in this fixed path, it neither absorbs energy nor emits energy. त्यामुळं रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलवरती जी काही टीका केली होती की इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकल, तो रिव्हॉल्व होतो, तेव्हा तो एनर्जी इमिट करतो आणि त्याची एनर्जी कमी होऊन तो फॉल डाऊन होतो. इथं ते रिजेक्ट केलं जातं, कारण इलेक्ट्रॉन जोपर्यंत स्टेशनरी ऑर्बिट मध्ये फिरतो त्याला त्याची ग्राउंड स्टेट असं म्हटलं जातं, टिल इट नायदर ऍब्झॉर्ब एनर्जी नॉर इमिट एनर्जी. एनर्जी ऍब्झॉर्ब पण करत नाही, इमिट पण करत नाही, असा तो कॉन्सेप्ट या ठिकाणी स्टेशनरी ऑर्बिटचा. इन केस जर इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्झॉर्ब केली तर इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटला जातो. इलेक्ट्रॉनने जर एनर्जी ऍब्झॉर्ब केली तर इलेक्ट्रॉन हा एक्साइटेड स्टेटला जातो. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जम्प करतो, दुसऱ्यामधून तिसऱ्याला जम्प करू शकतो. हा कॉन्सेप्ट पण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतो. तिसरी गोष्ट, frequency of emitted radiation is nothing but delta E upon Planck's, that is H, Planck's constant, and delta E क्या असतो, E2 minus E1 upon H. तो frequency of emitted radiation, या फिर absorb radiation, म्हणजे इथं ग्राउंड स्टेट मध्ये असणारा इलेक्ट्रॉन जी काही एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे आणि तो एक्साइटेड स्टेटला जाणार आहे, अगेन कम्स टू द ग्राउंड स्टेट. लक्षात घ्या. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये न्यूक्लियस आहे, हे सेल्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. ठीक आहे. आता हे 1 2 आणि 3 आहे. इलेक्ट्रॉन इथं असेल, या इलेक्ट्रॉनवरती जर एनर्जी फॉल डाऊन झाली तो जम्प करतो नेक्स्ट ऑर्बिट, तर एक्साइटेड स्टेट असं होतो, आणि परत येताना ती एनर्जी तो इमिट करतो. ही एनर्जी फॉल डाऊन झाली, इलेक्ट्रॉन इथं जातो आणि परत जाताना हा एनर्जी इमिट करतो. सो ही जी काही त्याने ऍब्झॉर्ब केली किंवा ही जी काही त्याने एनर्जी इमिट केली, त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, ती फ्रिक्वेन्सी असते डेल्टा ई अपॉन एच. डेल्टा ई अपॉन एच, डेल्टा ई म्हणजे काय, चेंज इन एनर्जी. चेंज इन एनर्जी किती असतं, एनर्जी डिफरन्स ऑफ बोथ सेल्स, E2 मायनस E1, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्याचा डिफरन्स, किंवा E3 मायनस E4, E4 मायनस E3 असं असणार. कुठल्या पण दोन सिक्वेन्स कॉन्जिक्युटिव्ह मध्ये दोन त्याचा डिफरन्स हा असतो, तर आपण E2 मायनस E1 जनरेट असतो, तो अपॉन H मॅक्स नाही, एवढी त्याची फ्रिक्वेन्सी असते. चौथा असं तो म्हणतो, प्रत्येक इलेक्ट्रॉन आपल्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्येच रिव्हॉल्व होतो, दुसऱ्या कुठल्या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत नाही. जो इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो त्याची एनर्जी किती असते, त्याचा अँग्युलर मोमेंटम काय असतो, याच्याबद्दल तो भाष्य करतो. आणि तो असं म्हणतो की अँग्युलर मोमेंटम विच इज गिव्हन बाय MVR, हा फिजिक्स मधला फॉर्म्युला आहे, आपण पाहिला असेल. कुठल्याही पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम असा दिला जातो, MVR, मास, वेलोसिटी अँड रेडियस, कारण तो सर्क्युलर मोशन मध्ये होतो. Angular momentum of any electron is integral multiple of h upon 2 pi असा असतो. म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर पाथ मध्ये रिव्हॉल्व होतो, त्यामुळे त्याला अँग्युलर मोमेंटम आहे. ओके, मोमेंटम वेगळा आणि अँग्युलर मोमेंटम वेगळा. कुठल्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ h upon 2 pi. n is the number of shell, h is the Planck's constant and pi is a constant. त्यामुळं हे मॅथमॅटिकल झालं. आणि थेरॉटिकल जर रेट समजून घ्यायचं असेल तर असं होतं की कुठला इलेक्ट्रॉन कुठल्या शेल मध्ये रिव्हॉल्व करायला अलाउड केला जातो,
ज्या इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंट हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच अपॉन 2 पाय म्हणजे त्या पर्टिक्युलर शेलची मॅच होतो त्याच सेलमध्ये तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करायला परमिट केलं जातं. त्यामुळं अँग्युलर मोमेंटम ऑफ एनी इलेक्ट्रॉन is allowed to revolve in that particular orbital whose angular momentum is integral multiple of h upon 2 pi. हा एक कॉन्सेप्ट आपल्याला बोर्डने दिला. तर हे सगळे बोर्डचे कॉन्सेप्ट होते. बोर्डने अजून दोन गोष्टी महत्वाच्या केल्या. नंबर एक, बोर्डने आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला पण दिला. रेडियस कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला पहिला, रेडियस ऑफ nth ऑर्बिटल इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू a नॉट. हा पण फॉर्म्युला दिला. म्हणजे हे जे शेल सबशेल्स आहेत त्यांची रेडियस कॅल्क्युलेट करता येते. आणि रेडियस कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. रेडियस ऑफ शेल इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू a नॉट. आणि a नॉट ची व्हॅल्यू जी आहे 52.2 आहे ती फिक्स आहे पिकोमीटर मध्ये, ते आपण पाहिलेली. तर हाही फॉर्म्युला त्या ठिकाणी दिला. बोर्डने अजून एक महत्व दिला की एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅल्क्युलेटेड RH 1 अपॉन n स्क्वेअर. हा फॉर्म्युला पण त्याने दिला आपल्याला. दॅट इज रिडबर्ग कॉन्स्टंट. सो जसं आपण ह्या शेलची रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो, रेडियस कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला हा त्याचा फार महत्वाचं मेरिट आहे. लक्षात घ्या की बोर हॅज गिवन द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द शेल्स, जे दुसऱ्या कुठल्याच थिअरीने दिलं नव्हतं. त्यामुळं पहिलं शेल त्याचा सबसेल त्याचं रेडियस काय, दुसऱ्याचं काय, तिसऱ्याचं काय असं आपण काढू शकतो. सो एन इज द नंबर ऑफ शेल, त्याची व्हॅल्यू पुट करा आणि मग त्याची रेडियस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. He has given the formula to calculate the radius of the shell, sorry. And here he has also given the formula to calculate the energy of nth shell. प्रत्येक शेलची एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पहिल्या शेलची एनर्जी किती, दुसऱ्याची किती, तिसऱ्याची किती, कारण हे शेवटी एनर्जी लेवल्स आहे. दिस शेल्स आर नथिंग बट द एनर्जी लेवल्स इन विच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व. हे पण लक्षात ठेवा. ज्या पाथ मधून इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो दिस पाथ्स आर नथिंग बट द एनर्जी लेवल. आणि त्या पर्टिक्युलर एनर्जी लेवल मध्ये पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व केला जातो. ते आपण इथंच पाहिजे. इथे याची रिलेटेड. त्यामुळं these shells are nothing but the energy levels in which electrons revolve. आणि ज्या इलेक्ट्रॉनची एनर्जी त्या एनर्जी शेल बरोबर मॅच होती तोच इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये रिव्हॉल्व होतो. त्याला आपण ग्राउंड स्टेट पण म्हणतो. तर एनर्जी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपण बोरने आपल्याला त्याच्यामध्ये दिला. ही त्याची महत्वाची मेरिट्स आहेत, लक्षात घ्या. म्हणजे बोरने फक्त थेरॉटिकली मांडणी नाही केली तर मॅथमॅटिकली अनेक गोष्टी त्यांनी प्रूव्ह पण केल्या. सो हे त्याचे मेरिट होतं. त्याच्यामध्ये वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग अगेन इज दॅट की बोर कॅल्क्युलेटेड द energy of first shell in hydrogen atom, and as well as he has given the radius of first shell in hydrogen atom, and he explained the spectra of hydrogen atom very well. These are very important merits of Bohr's atomic model. त्यामुळे जर आपण बोर्स atomic model सांगायला गेलो तर सगळ्यात पहिलं काय आहे की बोर हॅज बोर told that structure of atom consists of centrally situated highly dense area known as nucleus, and electrons revolve around the nucleus. जे काय रुदरफोर्डने सांगितलं ते बरोबर आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा पॉईंट त्यांनी सांगितलं की द पाथ इन विच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स आर अ स्टेशनरी पाथ और आर कॉल्ड एज स्टेशनरी ऑर्बिट्स, एंड ही नंबर दिस ऑर्बिट्स एज 1 2 3 4 ऑर्बिट्स अवे फ्रॉम द न्यूक्लियस, या फिर KL11 अवे फ्रॉम द न्यूक्लियस, त्याला त्यांनी नाव दिली. तिसरं, he stated that the frequency of absorbed or emitted radiations is given by, that is mu is equal to delta E upon H, that is E2 minus E1 upon H. This is the way how we can give it. It's very famous equation given by Bohr. त्याच्यानंतर the ground state in which electron revolves, that electron has angular momentum, and this angular momentum must be the integral multiple of H upon 2 pi. This is the way. मतलब the electron having this angular momentum is allowed to revolve in this particular orbit. हे पण त्याने त्या ठिकाणी दिलं. He has also given the formula to calculate the radius of nth shell, and he has also given the formula to calculate the energy of that particular orbital, or you can say electron. ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. And also he has given मतलब त्याचे मेरिट जर आपण पाहिले त्याच्यामध्ये अजून दोन महत्त्वाचे मुद्दे ऍड होतात. दॅट इज he has calculated the radius of first shell in hydrogen atom. He has given a very nice spectrum with hydrogen atom. हे त्याचे महत्त्वाचे मेरिट्स होते. त्याचे काही ड्रॉबॅक्स पण आहेत, लक्षात घ्या. देर आर सम ड्रॉबॅक्स ऑफ दिस बोर्स ॲटॉमिक मॉडेल. सगळ्यात पहिला ड्रॉबॅक हा आला की आपण एक थिअरी पाहिली, ड्युअलिटी ऑफ मॅटर नावाची थिअरी पाहिली, आणि त्या थिअरीनुसारच एक कॉन्सेप्ट समोर येतो. त्यामध्ये लिमिटेशन पाहत असताना 2-3 मध्ये परत समोर येतात. ओके, लिमिटेशन ऑफ बोर्स मॉडेल किंवा ड्रॉबॅक्स.
ड्रॉबॅक्स ऑफ बोर्स ऍटॉमिक मॉडेल. बोर्स ऍटॉमिक मॉडेलचे ड्रॉबॅक्स. ओके, आता बोर्स ऍटॉमिक मॉडेलचे ड्रॉबॅक डिस्कस करत असताना दोन महत्वाचे डेव्हलपमेंट्स होतात. एक येते ड्युअलिटी ऑफ मॅटर. ड्युअलिटी ऑफ मॅटर हा येतो कॉन्सेप्ट, आणि दुसरा येतो हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल. हायझेनबर्ग नावाचा एक सायंटिस्ट आहे हायझेनबर्ग, त्या हायझेनबर्गचा अनसर्टनिटी प्रिन्सिपल हे एक येतं. ड्युअलिटी ऑफ मॅटर नावाचा एक कॉन्सेप्ट येतो. आता लक्षात घ्या, डी ब्रोगली, इथं डी ब्रोगली नावाचा सायंटिस्ट आणि इथं येतो हायझेनबर्ग, हे दोन सायंटिस्ट. म्हणजे लक्षात घ्या, when we talk about the drawbacks of this Bohr's atomic model, we have to talk about these two important theories. Number one, duality of matter, and number two is uncertainty principle. हे दोन प्रिन्सिपल फार महत्वाचे, तर त्या बेसिसवरती ही सगळी थिअरी समोर येते. सगळ्यात पहिलं ड्युअलिटी ऑफ मॅटर, ते आपण ऑलरेडी पाहिलेली होती. ड्युअलिटी ऑफ मॅटर मध्ये काय म्हटलं जातं, मॅटर एक्झिस्ट इन ड्युअल फॉर्म ऍज अ पार्टिकल ऍज वेल एज वेव्ह फॉर्म. बघा, ड्युअलिटी ऑफ ह्याच्यामध्ये काय बघतो आपण, दॅट इज यू कॅन से पार्टिकल फॉर्म. पार्टिकल फॉर्म आणि दुसरा फॉर्म जो पाहतो आपण त्याला म्हणतो वेव्ह फॉर्म. वेव्ह फॉर्म असे दोन फॉर्म पाहतो. सो प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक मॅटर हे पार्टिकल फॉर्म मध्ये पण असतात, वेव्ह फॉर्म मध्ये पण असतात. मग आता लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनला काय कन्सिडर करायचं. इलेक्ट्रॉन स्ट्रक्चर पॅटर्न मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस. मग इलेक्ट्रॉन हा पार्टिकल आहे का इलेक्ट्रॉन हा वेव्ह नेचरचा आहे, दॅट इज अ बिग क्वेश्चन. कारण ही ड्युअलिटी ऑफ मॅटर नावाची थिअरी ही प्रूव्ह करते की एव्हरी मॅटर एक्झिस्ट इन बोथ फॉर्म, पार्टिकल ऍज वेल एज वेव्ह फॉर्म. मग इलेक्ट्रॉन कुठल्या फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करायचा, हा मुद्दा आहे. बोरनी इलेक्ट्रॉन हा पार्टिकल नेचरचा कन्सिडर केलेला दिसतो आपल्याला. बोरनी वेव्ह नेचरचा इलेक्ट्रॉन असतो हे कन्सिडरच केलेलं नाही. नंतरच्या काळामध्ये खूप सारे असे शोध लागले, खूप साऱ्या अशा प्रॉपर्टीज आहेत, जर आपण इलेक्ट्रॉनला वेव्ह फॉर्म मध्ये कन्सिडर केलं तरच ते आपण एक्सप्लेन करू शकतो. If we do not consider electron as a wave form, we could not explain all these properties. So that's why many properties related with the electron can be explained considering electron as of a wave nature. So that was a very important drawback of this theory, especially for this Bohr theory. Bohr considered electron only as a particular nature, particulate nature. He didn't consider the electron of wave nature. So duality of matter मध्ये हे सांगतं की electron is of particle as well as electron is of wave nature, and this other Bohr considered electron only of the particle. He never considered electron as of wave nature. हा सगळ्यात एक ड्रॉबॅक. आता याच्यामध्ये डी ब्रोगली नावाचा प्रिन्सिपल ह्यालाच येत असं की डी ब्रोगली असं म्हणतो की वेव्हलेंथ ऑफ दिस पार्टिकल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू h अपॉन m या फिर h अपॉन p आपण त्याला म्हणतो मोमेंट असं म्हणतात मग. ठीक आहे. सो हा जो आहे तो वेव्हलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. वेव्हलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. ही जी आपण ड्युअल नेचर ऑफ मॅटर म्हणतो त्याच्यामध्ये हेच डी ब्रोगली नावाचा सायंटिस्ट प्रूव्ह करतोय की अकॉर्डिंग टू डी ब्रोगली वेव्हलेंथ ऑफ एनी पार्टिकल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स मास. हे रिलेशन त्यांनी फार महत्वाचं रिलेशन याच्यामध्ये प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे एखाद्या पार्टिकलचं मास जर लहान असेल तर त्याची वेव्हलेंथ फार मोठी असते, आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आहे. आणि मास जर स्मॉल असेल त्याची वेव्हलेंथ लार्ज असेल. आणि मग इलेक्ट्रॉनच्या केसमध्ये इलेक्ट्रॉनचं मास फारच लहान आहे आणि मग इलेक्ट्रॉनचं मास लहान असेल तर इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ मोठी आहे, विच कॅन बी डिटेक्टेड, विच कॅन बी कॅच्ड. आणि त्यांनी कॅल्क्युलेट पण केली. मतलब डी ब्रोगली इज अ सायंटिस्ट हू इव्हन कॅल्क्युलेटेड द वेव्हलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन. आपण पण करू शकतो कारण आपल्याकडे सगळ्या व्हॅल्यू आहेत. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला व्हेलॉसिटी माहिती आहे, त्याचबरोबर आपल्याला त्याचं मास माहिती आहे, मग वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. इलेक्ट्रॉनची वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करता येते. बिंग इलेक्ट्रॉन इज व्हेरी व्हेरी स्मॉल पार्टिकल, इट्स वेव्हलेंथ इज व्हेरी लार्ज. And according to de Broglie's principle, the wavelength of the particle is inversely proportional to mass. Inversely proportional to mass आपण असं त्याला म्हणतो. हाच मुद्दा नेमका बोरने कन्सिडर केलेला नव्हता. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी तो फेल होतो. त्यामुळे लक्षात घ्या, केवळ ड्युअलिटी ऑफ मॅटर हा कॉन्सेप्ट येत नाही तर डी ब्रोगली नावाचा सायंटिस्ट ड्युअलिटी ऑफ मॅटर मध्ये इलेक्ट्रॉनची प्रत्यक्ष वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करतो आणि तो रिलेशन्स पण देतो. तो असं सांगतो की वेव्हलेंथ ऑफ एनी पार्टिकल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मास. दिस इज द लॅम्बडा विच इंडिकेट द वेव्हलेंथ. आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या कॅरेक्टर्स मध्ये पाहिलेलं आहे.
Lambda indicates the wavelength. Wavelength is inversely proportional to mass. H is the Planck's constant, m is the mass of the particle, v is the velocity of the particle. Okay, so in that sense we can say wavelength is inversely proportional to mass. So याचा अर्थ असा होतो, if mass is larger, wavelength is smaller, or if mass is smaller, wavelength is larger, being it is inversely proportional to. So त्यामुळे या ठिकाणी तो फेल होतो. बोर्स atomic orbital या ठिकाणी फेल होतो because we could not explain all these things. मग या ठिकाणी तो हायझेनबर्ग हा दुसरा सायंटिस्ट आहे आणि ही नोबेल प्राइज विनिंग डिस्कवरी आहे, दॅट इज अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. अनसर्टनिटी, देर आर टू थिंग्स, सर्टनिटी अँड अनसर्टनिटी. त्याला आपण मराठीत निश्चित आणि अनिश्चित असं आपण त्याला म्हणतो आहे ना. तो सर्टनली अनसर्टनली मतलब हे असं पण असतं. म्हणजे जसं की आता कॉलेज सुरू झालेले आहेत आपले, पण त्याच्यामध्ये तरी थोडीशी अनसर्टनिटी आहे. काय परत एकदा पॅन्डेमिक लांबलं तर परत कदाचित किंवा त्याची वेव आली तर परत कॉलेजेस वगैरे शटडाऊन होऊ शकतात. अशा प्रकारची सिच्युएशन थोडीशी क्रिएट झालेली आहे. पॅन्डेमिकने आपल्याला माहिती बऱ्याच गोष्टी अनसर्टन केलेल्या आहेत. तर आपण म्हणतो की हायझेनबर्ग नावाच्या सायंटिस्टनी सर्टनिटी आणि अनसर्टनिटी ह्या गोष्टीवर वाचन केलं. अनसर्टनिटी प्रिन्सिपल, हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल, हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल त्याने आपल्यासमोर मांडलं. आता हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल काय म्हणतं, फार मस्त कॉन्सेप्ट आहे. आता आपण जर स्ट्रक्चरल पॅटर्न पाहिलं तर दिस इज द न्यूक्लियस इन विच अराउंड देयर आर शेल्स अँड इन विच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व. हा इलेक्ट्रॉन, दो इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन सर्क्युलर पाथ, द स्ट्रक्चरल पॅटर्न इज स्फेरिकल. त्यामुळे कुठला इलेक्ट्रॉनचा कुठला पाथ असेल ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. पण इलेक्ट्रॉनच्या अराउंड मध्ये हा न्यूक्लियस रिव्हॉल्व होत असतो, टोटल स्पियर्स. आता अकॉर्डिंग टू हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल, it is difficult for any of the particle or any of the person to predict its momentum and position at a time. दोन्ही आपल्याला सर्टनली सांगता येत नाही. So according to Heisenberg's uncertainty principle, for any of the moving particle, it is difficult to predict its momentum and position both at a time. दोन्ही आपण एकाच वेळेला त्याच्यामध्ये नाही आपण सांगू शकत. याला आपण हायझेनबर्ग प्रिन्सिपल असं म्हणतो. आता काय होतं, तर डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी इज व्हेरी मच ग्रेटर दॅन h अपॉन 4 पाय असं तो प्रिन्सिपल आहे. असं ते प्रिन्सिपल आहे, लक्षात घ्या. हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल असं म्हणतो. सो डेल्टा एक्स डॉट मतलब मल्टीप्लाय बाय डेल्टा पी इज व्हेरी मच ग्रेटर दॅन h अपॉन 4 पाय. डेल्टा एक्स काय देतं, डेल्टा एक्स देतं दॅट इज यू कॅन से अनसर्टनिटी इन पोझिशन, and delta p काय देतं, अनसर्टनिटी इन मोमेंटम. So this is the momentum. So for any of the moving particle, आता इलेक्ट्रॉन हा कंटिन्युअस मुव्हिंग पार्टिकल आहे. कुठल्याही ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन हा स्टॅग्नंट नसतो, एका जागेवरती नसतो. इलेक्ट्रॉन हा कंटिन्युअस मूव्ह होत असतो. मग इलेक्ट्रॉन हा पार्टिकल जर कंटिन्युअस मूव्ह होत असेल तर अशा एखाद्या मूव्ह होणाऱ्या पार्टिकलला, कंटिन्युअस मूव्ह होणाऱ्या पार्टिकलला त्याची पोझिशन किंवा मग त्याचा मोमेंटम, या दोन्हीपैकी एकच आपण सर्टनली सांगू शकतो. दोन्ही ऍट अ टाइम सर्टनली सांगू शकत नाही. दोन्ही आपण ऍट अ टाइम सर्टनली सांगू शकत नाही, असे हायझेनबर्ग प्रिन्सिपल म्हणतात. बघा लक्षात घ्या, डेल्टा एक्स इज अनसर्टनिटी इन पोझिशन. सो डेल्टा एक्स इज नथिंग बट द पोझिशन. इट टेल्स अबाउट द अनसर्टनिटी इन पोझिशन. and delta p tells about uncertainty in momentum. म्हणजे मुवमेंट मध्ये असणाऱ्या पार्टिकलचा हा जो त्याला मुवमेंट आहे, त्या मुवमेंट मध्ये असणाऱ्या पार्टिकलला त्याची पोझिशन किंवा त्याचा मोमेंटम दोन्हीपैकी एकच आपण सर्टनली सांगू शकतो. दोन्ही ऍट अ टाइम आपण सर्टनली सांगू शकत नाही, असंच आहे. त्याचं एक बेस्ट उदाहरण तुम्हाला मी देतो. समजा असं गृहीत धरा की तुमच्या मित्राचा अचानक तुम्हाला कॉल आला. हे इमॅजिन करायचंय फक्त, रियालिटी मध्ये नाही उतरवायचं. आणि तुमचा मित्र तुमच्याकडे गाडी घेऊन आला आणि चल म्हणला काहीतरी आपण कुछ तो तुफानी करताय आणि आपण कारमध्ये बसून आपण मुंबईला किंवा लोणावळ्याला जाऊयात, असं तुमच्या मित्रांनी मला सांगितलं. आता तुम्ही कॉलेजला गेलेला असता आणि अचानक तुम्ही तुमचा मित्र म्हणतोय चल बस गाडीत, चांगली कार आहे मस्त, आणि त्या कारमधून बसून तुम्ही आता से BMW कार आहे तुमच्याकडे, BMW कार मधून तुम्ही आता लोणावळ्याच्या दिशेने निघालेला. तुम्हाला माहितीये बॉम्बे पुणे एक्सप्रेस हायवे आहे. बॉम्बे पुणे एक्सप्रेस हायवे आणि एक्सप्रेस हायवेवर गाड्या बऱ्यापैकी चांगल्या स्पीड मध्ये जातात. ओके, तुम्ही चालवायचं नाही, फार जोरात गाडी चालवायची नाही, असं जायचं पण नाही. पण आहे आता तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही मित्राबरोबर चाललात, मग तुम्ही असं ठरवलं की आता आपण घरच्यांची परमिशन घ्यायची, मम्मीला किंवा पप्पांना फोन करायचा. आता तुम्ही मित्राच्या गाडीत बसलेले आहेत, गाडी ऑलरेडी पुणे बॉम्बे एक्सप्रेस हायवेवरती आहे, म्हणजे तुमची गाडी मुव्हिंग आहे आणि तुम्ही गाडीमधून फोन केलात तुम्ही तुमच्या डॅडला फोन केला आणि तुम्ही सांगता डॅडला की डॅड
माझ्या मित्राबरोबर मी सडनली लोणावळ्याला चाललोय आणि आय विल कम बॅक बाय द इव्हनिंग, हो की नाही. आता बघा, आता तुमच्या डॅडचा साहजिक प्रश्न येतो की तुम्ही आता कुठं आहात, तुम्ही गाडीतून चालत पण आता एक्झॅक्टली कुठं आहात. आणि तुम्ही सांगता की आता आम्ही समजा पुण्यापासून निघालो, तळेगाव येतात, तळेगाव नंतर परत लोणावळा येतो. आता तळेगावच्या आसपास आम्ही आहोत असं तुम्ही जेव्हा सांगता तेव्हा थोडंसं तुम्ही खोटं बोलता का. कारण तुमच्या गाडीचं स्पीड जर समजा 80 किलोमीटर पर आवर तुमची गाडी चालू असेल, 80 किलोमीटर पर आवर, आणि तुम्ही तुमच्या डॅडला सांगता की मी आता तळेगावमध्ये आहे, तुम्ही हे बोलता त्यावेळेस तुम्ही तळेगावमधून निघून बाहेर गेलेला असता. तुमच्या गाडीचं स्पीड 80 किलोमीटर पर आवर आहे, मग तुम्ही खोटं बोलला. तुम्हाला विचारलं तुम्ही कुठं आहात, म्हणजे तुमची पोझिशन विचारली, तुम्ही सांगितलं की आम्ही तळेगावमध्ये आहोत. तर तुमची गाडी मुव्हिंग असल्यामुळे तुम्ही ज्या क्षणाला म्हणलं की आम्ही तळेगाव समोर आहोत, तळेगावमध्ये आहोत, त्यावेळेस तुमची गाडी मूव्ह झालेली. आणि से फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथं चहाला थांबलेले असाल आणि मग तुम्ही म्हणलात की आम्ही तळेगावमध्ये आहात, आम्ही चाललेलो, तर तुमची पोझिशन फिक्स झाली, पण तुमचा मोमेंटम अनसर्टन झाला, तो किती आहे माहित नाही. एक्झॅक्टली एखाद्या मुव्हिंग पार्टिकल बाबत त्याची पोझिशन आणि मोमेंटम दोन्ही सांगता येत नाही निश्चित. दोन्हीपैकी काहीतरी एकच सांगता येतं, दोन्हीपैकी काहीतरी एकच सांगता येतं, आणि मग त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. सो अकॉर्डिंग टू हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल फॉर एनी ऑफ द मुव्हिंग पार्टिकल इट्स पोझिशन और मोमेंटम, दोन्हीपैकी एकच फिक्स सांगता येतं, दोन्ही सांगता येत नाही. जे की बोरनी दोन्ही सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बोरनी दोन्ही सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बोर असं म्हणतो पार्टिकलचा पोझिशन पण सांगतो आणि मोमेंटम पण सांगतो, आणि हे दोन्ही पॉसिबल नाही हायझेनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. त्यामुळे these are important drawbacks of this Rutherford pattern. आणि तिसरा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक असा आहे बोर पॅटर्नचा. बोर हॅज एक्सप्लेन द हायड्रोजन स्पेक्ट्रम व्हेरी वेल, बट ही कुड नॉट एक्सप्लेन द स्पेक्ट्रम ऑफ ॲटम कंटेनिंग मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन्स. ज्या ॲटम मध्ये एकापेक्षा 2 इलेक्ट्रॉन, एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत, 2 किंवा जास्त इलेक्ट्रॉन, त्यांचा स्पेक्ट्रम जरा वेगळा दिसतो, आणि तो स्पेक्ट्रम हा बोर एक्सप्लेन नाही करू शकत. त्याला झीमन इफेक्ट आणि स्टार्क इफेक्ट असं पण म्हणलं जातं. म्हणजे स्पेक्ट्रम जर आपण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पाहिला तर त्याला स्टार्क इफेक्ट म्हणलं जातं, आणि जर स्पेक्ट्रम आपण मॅग्नेटिक फील्ड मधून पास केला तर त्याला झीमन इफेक्ट असं म्हणतात. लक्षात घ्या की दिस इज अ प्रिझम, आणि त्यातून हा रे ऑफ लाईट येतो, आणि हा रे ऑफ लाईट इथून इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केला जातो प्लस, आणि इथून मायनस, आणि मग इथं तो स्प्लिट होतो, आणि इथं त्याला स्पेक्ट्रम मिळतो. लक्षात घ्या, रे ऑफ लाईट हा जर आपण इलेक्ट्रिक फील्ड मधून पास केला तर त्याला स्टार्क इफेक्ट असं म्हटलं जातं. हा स्पेक्ट्रम वेगळा दिसतो, आणि इथून जर आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली दॅट इज नॉर्थ आणि साऊथ, आणि तो स्पेक्ट्रम पाहिला तर तो वेगळा दिसतो, त्याला झीमन इफेक्ट असं म्हणतात. हे दोन वेगवेगळे सायंटिस्ट, स्टार्क आणि झीमन, स्टार्क अँड झीमन या दोन सायंटिस्टनी हे पाहिलं, स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये या स्पेक्ट्रम मध्ये स्पेक्ट्रम दिसतो तुम्हाला. स्पेक्ट्रमची जी एक बँड आहे, समजा ही एक बँड आहे स्पेक्ट्रमची, ह्या बँड मध्ये अशा खूप बँड दिसतात परत, म्हणजे बँड विदिन बँड स्ट्रक्चर, स्पेक्ट्रम विदिन स्पेक्ट्रम स्ट्रक्चर दिसतं. हे कसं काय दिसतं, त्याला आपण स्टार्क इफेक्ट असं झीम. स्टार्क इफेक्ट म्हणजे हा इलेक्ट्रिक फील्ड मधून पाठवायचा तरी तुम्हाला स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन दिसतं, आणि आपण जर मॅग्नेटिक फील्ड मधून पाठवलं त्याला झीमन इफेक्ट असं म्हणतो, त्यावेळेस पण स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन दिसतो, म्हणजे स्पेक्ट्रम विदिन स्पेक्ट्रम तुम्हाला दिसतो. हाऊ इट पॉसिबल, ही कुड नॉट एक्सप्लेन. सो ऑल दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ बोर पॅटर्न मॉडेल. लक्षात घ्या, नंबर 1, he never considered electron as of wave nature. He considered electron only of a particular nature. बल्कि duality of matter काय सांगते, the electron exists in particulate as well as wave nature. त्याच्यामध्ये डी ब्रोगली नावाचा सायंटिस्ट हे प्रूव्ह करतो की wavelength of any of the matter, any of the particle is inversely proportional to its mass. So electron has the smaller mass, so it has a larger wavelength, which is being calculated by de Broglie, and it is not considered by Bohr. Hence it fails. Next. Electron is continuously moving particle, and according to this Heisenberg's uncertainty principle, it is difficult for any of the person to predict the position and momentum of the moving particle certainly. दोन्ही ऍट अ टाइम नाही सांगता येत. एकदा तुम्ही मोमेंटम सांगू शकाल की एकदा तुम्ही पोझिशन सांगू शकाल, दोन्ही ऍट अ टाइम सांगता येत नाही. हे हायझेनबर्ग सायंटिस्टने प्रूव्ह केलं, आणि बोर दोन्ही ऍट अ टाइम सांगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो तिथे कुठेतरी फेल होतो. त्याचबरोबर बोरनी हायड्रोजनचा स्पेक्ट्रम खूप चांगला एक्सप्लेन केला, परंतु ज्या ऍटम मध्ये 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत, हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो, त्यामुळे त्याचा स्पेक्ट्रम व्यवस्थित सांगितलं. पण द ऍटम कन्सिस्टिंग ऑफ मोर दॅन 2 इलेक्ट्रॉन्स, ही कुड नॉट एक्सप्लेन द स्पेक्ट्रम ऑफ दॅट ऍटम. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट ड्रॉबॅक. ही कुड नॉट एक्सप्लेन द स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स. म्हणजे स्पेक्ट्रम मध्ये स्पेक्ट्रम स्ट्रक्चर का दिसतं, कसं दिसतं, हा पण ते एक्सप्लेन करू शकला, जर आपण स्टार्क इफेक्ट आणि झीमन इफेक्ट असं म्हणतो. जर आपण स्पेक्ट्रम हा इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पाहिला तर स्टार्क इफेक्ट, आणि तो जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये पाहिला तर त्याला आपण झीमन इफेक्ट म्हणतो.
he could not explain both of these effects and that's why it fails. आणि म्हणून जर ह्या ठिकाणी बोर फेल होत असेल तर आपल्याला चौथ्या ऍटॉमिक मॉडेलकडे मूव्ह करावं लागतं, ज्याला आपण क्वांटम मेकॅनिकल मॉडेल असं म्हणतो. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल सगळ्यात ऍडव्हान्स ऍटॉमिक मॉडेल आहे आणि ते म्हणजे आजचं जे ऍटॉमिक स्ट्रक्चर आपल्या समोर आहे ते मॅथमॅटिकली पूर्णपणे आपल्या समोर सॉल्व्ह करून देण्याचा, ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न हा क्वांटम मेकॅनिकल मॉडेल खूप चांगला केलेला आहे. अनेक गोष्टींचं खूप चांगलं स्पष्टीकरण त्या क्वांटम मेकॅनिकल मॉडेल दिलेलं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटम मेकॅनिकल मॉडेल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रिब्युशन पाहून हा चॅप्टर आपण क्लोज करूया. Till then, thank you very much. See you tomorrow and good day everyone. Yes, Prashant. Thank you.